रिंग चालू होते, सगळ्यांनी प्रेझेंटी लावायची आहे. आणि प्रेझेंटी लावताना काय करायचं आहे, आपलं आत्ताचं जे स्टँडर्ड आहे, नवीन नवीन स्टँडर्ड टाकायचं आहे. करा लवकर, कॅमेरा ऑफ करा. जिसका कैमरा चल रहा है ऑफ कीजिए. ओके, चला प्रेझेंटी मार्क करा आणि सगळ्यांनी नवीन स्टँडर्ड टाकायचा आहे. ओके, कुशल थर्ड, व्हेरी गुड. स्पर्श तू टाकणार फोर्थ स्टँडर्ड. येस. अजून कोण आहे? कनिश. कनिश आय गेस. कनिश प्रेझेंटी मार्क कर. देखिए सब लोग 2 मिनट्स पहले ही ज्वाइन होना है लेक्चर के लिए. ओके, कोणीही लेक्चर रेकॉर्डिंग चालू झाल्यावर जॉईन व्हायचा नाहीये, अगोदरच सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. ओके, कनिष फोर्थ स्टँडर्ड. चला सगळ्यांनी जॉईन करा पटापट. आणि जे जॉईन झालेले आहेत त्यांनी पटकन प्रेझेंटी मार्क करा. ओके ना, ऑल हॅव मार्क देअर प्रेझेंटी. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केली आहे का? तर बघा, काल आपण मॅथ्स कसं शिकलो तुमचं. पहिले मी तुमचा बेस क्लिअर केला, बरोबर. आपण तुमचे जे काही बेसिक प्रॉब्लेम्स होते ते घेतले. आणि मग नंतर आपण काय केलं, तुमच्या टेक्स्ट बुक मधला तुमचा जे सेकंड वाले थर्ड ला गेलेत त्यांचा थर्डचा घेतला आपण टेक्स्टबुक मधला चॅप्टर. आणि जे थर्ड वाले फोर्थ मध्ये गेले त्यांचा फोर्थचा घेतला, बरोबर. क्या किया हमने कल, जो थर्ड वाले सेकंड वाले थर्ड में गए उनका थर्ड का लेसन लिया, और जो थर्ड वाले फोर्थ में गए उनका फोर्थ का लेसन लिया, बराबर. तो उसी तरह आज भी हम पहले थोड़ा सा रिवाइज करेंगे. ओके, तो मैं क्या करने वाली हूँ, हम रीडिंग करने वाले हैं. ओके, मला बघायचं आहे तुमची कोणाकोणाला एकदम परफेक्ट रीड करता येतं. आप किस किस को अच्छे से रीड करना आता है, ये मुझे देखना है. ओके, तर तुमचा लेसन चालू होण्याच्या आधी तुमचे लेसन आहेत. थर्ड थर्ड जे इंग्लिश मीडियम आहे त्यांना अ प्रिटी गेम ही पोयम आहे. आणि फोर्थ इंग्लिश मीडियम वाल्यांना रेन इन द नाईट ही नवीन तुमची पोयम आहे. बुक्स आहेत का तुमच्याकडे? बुक्स नसतील तर ते बुक्स आज मी तुम्हाला ओके बुक्स आज मी नो तुम्हाला नाही आहे ओके तिथे. ओके इट्स ओके, मी तुम्हाला शो करणार आहे बुक्स. ओके, मी बुक तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर ती पोयम तुम्हाला ग्रुपवर सुद्धा पाठवण्यात येईल. ओके, मराठी मीडियमचं कोणी आहे का? ऑल आर फ्रॉम इंग्लिश मीडियम. मराठी मीडियमचा कोणी असेल थर्ड किंवा फोर्थचा तर प्लीज मेन्शन करा. ओके, सगळे इंग्लिश मीडियम वाले आहेत, बरोबर. येस, तर आता इथे बघा मी तुम्हाला काही सेंटेन्सेस देत आहे. ज्याला ते सेंटेन्स रीड करता येत असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपलं नाव लिहायचं आहे. कोणीही माझ्या परमिशन शिवाय माईक ऑन करायचा नाही. आणि मी सांगेन तेव्हा माईक ऑन करून मला आन्सर द्यायचा आहे. ओके, तर मला एकदा सांगा सगळ्यांना आता. ओके, सांगा मला सगळ्यांना स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते माझी? व्हाईट बोर्ड दिसतोय तुम्हाला? येस टीचर. चॅट ओके ओके, थँक्यू. तर बघा, मी आता तुम्हाला एक एक सेंटेन्स देणार आहे. ज्याला येत आहे त्याने चॅट बॉक्स मध्ये आपलं नाव लिहायचं आहे. ओके, ओके. सेंटेन्स बघितलंय तुम्ही? सी, हॅव यू सीन द सेंटेन्स? नाव कोण सांगणार मला? कोण वाचून दाखवणार हे सेंटेन्स? येस, सार्थक माईक ऑन कर.
give me. हाँ तुझे स्क्रीन नाही दिसत. तुझ्या दिसतोय. स्क्रीन शो केलेली आहे मी. दिसते सार्थक, बघ एकदा नीट. गिव्ह मी माय हाँ नोटबुक. व्हेरी गुड, व्हेरी गुड बॉय. ओके, तर हे सेंटेन्स आहे गिव्ह मी माय नोटबुक. ओके, नाव द नेक्स्ट सेंटेन्स. आता नेक्स्ट सेंटेन्स आहे ते मी तुम्हाला लिहून दाखवते. बघा, लक्ष द्या सर्वांनी. आणि ज्याला रीड करता येत असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपलं नाव लिहायचं आहे. ओके, ओके. आपण एक सुरुवात करूया. आता थर्ड स्टँडर्डचं सार्थकने आन्सर दिलेला आहे. तर आता कुशाल, कुशाल तू मला हे सेंटेन्स वाचून दाखव. आय वाच कुशाल. आय हाँ एम एम, हाँ एम हाँ प्ले एम, प्ले इन हाँ प्लेइंग, प्लेइंग हाँ फूड हाँ बॉल. येस. फुटबॉल. येस, परत आता एकदा वाचून दाखव पूर्ण सेंटेन्स. आय एम प्लेइंग फूड बॉल. Very good, very good Kushal. Okay, I am writing the next one. स्पर्श, तुझा माईक ऑन करायचा आहे. हे सेंटेन्स तू मला वाचून दाखवणार आहेस. ओके, Yes, teacher. He ओके रीड. keeps cows and buffalo. येस, व्हेरी गुड. ही कीप्स काउज एंड बफेलोस. ओके, वेरी गुड. नाउ नाउ जो मैं सेंटेंस लिखने जा रही हूँ वो स्नेहा आप मुझे पढ़ के दिखाने वाली है. ओके, चलिए स्नेहा अपना माइक ऑन कीजिए और पढ़िए ये सेंटेंस. Okay, Sneha, are you there in the class? Let me check. Yes. Okay, पढ़िए. ये सेंटेंस पढ़िए जो मैंने अभी लिखा है, देखिए. He buy milk from Hmm. him. Yes, very good. He buy Now, milk. okay, okay. सुना मैंने. Yes, good. We buy milk from him. Now, Kanish. Okay, Kanish will read this.
कनिष्क माईक ऑन कर आणि रीड करून दाखव हे सेंटेन्स. I am in हा कर. I am in हा standard 4. हा. Yes, very good. I am in standard 4. Okay. All are done? Standard. Yes, good. सगळ्यांचं झालंय का रीड करून? कुशल, Yes. स्पर्श, Yes. कनिष्क, सार्थक and स्नेहा. Okay, all have Yes. done. Okay. तर बघा आता रीडिंग तर आपली झालेली आहे. तर आता आपण काय करूया, तुमच्या जे नोटबुक मधले टेक्स्टबुक मधले लेसन किंवा पोयम आहेत, ओके, त्याला सुरुवात करायची आहे आपण. फर्स्ट मी तुम्हाला ते पोयम रीड करून दाखवणार आहे, तिचं मीनिंग सांगणार आहे. ओके, एव्हरीवन, थर्ड आणि फोर्थ दोघांसाठी सुद्धा पोयमच आहे इंग्लिशची आज, जी आपल्याला स्टार्ट करायची आहे. ओके, फर्स्ट मी तुम्हाला पोयम रीड करून दाखवणार आहे, त्याचं मीनिंग समजवणार आहे. त्यानंतर एकेकाने ती पोयम मला रीड करून दाखवायची आहे. ओके, आणि त्या अगोदर लक्षात ठेवा, जे थर्ड स्टँडर्ड, आता जे फोर्थ स्टँडर्डला गेलेले आहेत स्टुडंट, लाईक स्पर्श, स्नेहा आणि कनिष्क, जेव्हा मी सार्थक आणि कुशालला शिकवत असणार आहे, तुम्ही सुद्धा लक्ष द्यायचं आहे. ओके, आणि Yes, कुशाल teacher. आणि सार्थकने सुद्धा जेव्हा मी फोर्थ स्टँडर्डचं शिकवणार आहे, काल सारखंच, काल आपण कसं सगळ्यांनी एकत्र स्टडी केलं तसंच करायचं आहे आज आपल्याला. ओके, दोन्ही स्टँडर्डच्या स्टुडंटनी मी शिकवताना लक्ष द्यायचं आहे. नाव वी विल स्टार्ट विथ अ प्रिटी गेम पोयम. ओके, थर्ड स्टँडर्ड स्टुडंटला पोयम आहे. थर्ड स्टँडर्डला आता इंग्लिशची एक पोयम आहे, अ प्रिटी गेम, ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे. ओके, वी विल स्टार्ट विथ दिस पोयम. ओके, बघा पोयम दिसत आहे का तुम्हाला? टेल मी. टेक्स्टबुक दिसतंय का Yes, तुम्हाला? teacher. ओके. Yes, teacher. ओके, बघा युनिट 1 मधली तुमची फर्स्ट पोयम आहे, अ प्रिटी गेम. गेम म्हणजे काय? खेळ. वेगवेगळे खेळ तुम्ही खेळता की नाही? तर सार्थक मला सांग, काही गेम्सची नावं सांग मला सार्थक. सार्थक माइक ऑन कर. Cricket, हा football, हा. लगोरी, येस, बस बस, ऑफ कर माइक. कुशल, तू सांग काही गेम्सची नावं मला. cricket, अजून? cricket, लंगडी, अजून कोणते कोणते गेम्स आहेत? लंगडी, ओके ओके and hockey. ओके, बस बस. ओके, हा, गुड. तर बघा इथे काय आहे, अ प्रिटी गेम. प्रिटी गेम पोयमला का नाव दिलं गेलेलं आहे बघा, द सन अँड द रेन इन फिकल वेदर. ओके, बघा कधी कधी कसं होतं, आभाळात ऊन पण असतं आणि पाऊस सुद्धा पडतो. ओके, त्याला काय म्हणायचं? फिकल वेदर. फिकल म्हणजे चेंजिंग, बदलत राहणारा हवामान. ओके, वेदर, बदलत राहणारं वातावरण म्हणजे फिकल वेदर. मग कधी कधी सूर्य असताना सुद्धा पाऊस पडतो. ओके, द सन अँड द रेन इन फिकल वेदर, वी आर प्लेइंग हाईड अँड सीक टुगेदर. मग जेव्हा ऊन जातं तेव्हा पाऊस येतो, परत पाऊस गेला की ऊन येतं, मग ते लोक काय खेळतात? हाईड अँड सीक खेळतात. हाईड अँड सीक म्हणजे लपाछुपी. ओके, and each in turn would try to chase the other from his hiding place. मग सगळे ते दोघं पण काय करतात, त्यांची टर्न आली की सूर्य असतो तो पावसाला शोधायला जातो आणि पाऊस असतो तो सूर्याला शोधायला जातो. ओके, at last they met to say goodbye
अँड लो रेनबो स्पॅन इन द स्काय. मग थोड्या वेळाने काय होतं ते एकमेकांना भेटतात म्हणजे पाऊस आणि सूर्य जेव्हा एकदाच होतात. जेव्हा पाऊस पडत असताना सूर्य येतो सूर्यप्रकाश येतो तेव्हा आभाळात काय दिसतं आपल्याला रेनबो. रेनबो पाहिलाय का तुम्ही? किती कलर्स असतात रेनबो मध्ये कोण सांगणार मला? 8. नो 7. ओके Seven. देर आर 7 कलर्स इन रेनबो. ओके तर बघा मग जेव्हा पाऊस आणि सूर्य एकत्र येतात तेव्हा काय होतं रेनबो तयार होतो. रेनबो स्पॅन इन द स्काय. ओके समजली पोयम. बघा इथे मीनिंग दिलेले आहेत तुम्हाला. फिकल. फिकल म्हणजे काय? समथिंग दॅट चेंजेस क्विकली और सडनली. म्हणजे लगेचच काहीतरी बदलतंय त्याला काय म्हणायचं फिकल. चेज. चेज म्हणजे रन आफ्टर समबडी टू कॅच दॅट पर्सन. आता तुम्ही लपाछुपी किंवा पकडापकडी खेळत असाल तर तुम्ही एका माणसाच्या मागे धावत राहता की नाही मग त्याला काय म्हणायचं चेज करणं. ओके. स्पॅन. स्प्रेड फ्रॉम वन एंड टू दी अदर. स्पॅन म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरणे. बघा इंद्रधनुष्य इथे कसं दाखवलेलं आहे. रेनबो कसं दाखवलेला आहे. त्या डोंगराच्या एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत पसरलेला आहे की नाही तो. ओके तर सांगा मला कुशल आणि सार्थक अ प्रिटी गेम पोयम समजली का तुम्हाला? Yes. ओके Oh तर yes. आता ओके कुशल माईक ऑन कर आणि मला ही पोयम रीड करून दाखव. The sun ओके and पहिले the पहिले सॉरी rain. थांब 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 पहिले पोयमचं नाव वाच. A playing game. प्रीटी गेम अ प्रीटी गेम. Pretty game. ओके नाव रीड द पोयम. The sun and the rainbow are रेन in द सन rain अँड द रेन. in फिकल. article स्पेलिंग रीड कर. W जिथे वर्ड रीड करता येणार नाही W तिथे तुम्ही स्पेलिंग रीड करा. WEATHER. वेदर. Weather. WCRE. ई ई आहे बाळा ई आहे तो WERE. WERE. वेअर. Where playing hide and सिक. seek. LOW टी आहे टी आहे तो. TO. टुगेदर. Weather टुगेदर. together हा and C CEA ई ई ई ए सी एच. at ईच. each in टर्न. turn वुड. WOULD वुड. would uh, ट्राय. try to CHASE चेज. chase the OTHER अदर. other uh, HI एफ FROM. FROM फ्रॉम. from HIS
He's He's hide and seek, hiding. hiding play. Hmm. Hmm. He was last. A-T At. at L-A-T-H. Last. Last. Last T-H. There They. they M T Met. met to S-A-Y. Say Say go goodbye. goodbye and Look. lock a rainbow S-C-A-T-T-E-D. Span. Span the S-K-Y. Sky. Sky. ओके बस. सार्थक माइक ऑन कर आणि पोयम रीड कर. Lesson number 1. A pretty game. The Yes. sun and the rain are in fast Pickle. pickle. Weather. Weather. Hmm. Where Hmm. they Playing. playing. Hmm. Hanging. Hide. See. Hide. जिथे तुला वर्ड रीड नाही करता येणार ना तिथे स्पेलिंग रीड कर. ओके आय विल टेल यू द वर्ड. स्पेलिंग रीड करायचे. Seek. हा. T-A-C-T-H-E-R. टुगेदर. Desert. ओके नेक्स्ट रीड कर. And हा. E-A-C-H. Each. Each in T-U-R-N. Listen. Turn. Turn. Hmm. W-O-U-L-D. World. Wood. Wood. हा. T-R-Y. Try. C-H-A. Hmm. To chase. Chase the Hmm. O-T-H. Other. Other. हा. Other. F-R-O-M. From. Chase. हा. Heat. Hmm. H-I-D. Hidden. Hiding. 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 हा. Hiding. P-L-A-C-E. Please. Place. 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 हा. Eat. At. At. Last. Last. हा जोरात रीड कर. तू जोरात रीड कर. There. दे. May. हा. May. To. हम्म. Say. Say. से. Say. हा. Goodbye. हा. And. हा. No. हा. O. R-I-N-B. Rainbow. हा. N-double-N-G. G. Pan. Pan the sky. येस व्हेरी गुड. बघा रीडिंग करताना जर येत नसेल तुम्हाला रीड करता तर आपल्याला वर्ड तुम्ही स्पेलिंग वाचायचं आहे. आय विल टेल यू द वर्ड. ओके एव्हरी टाइम रीडिंगची प्रॅक्टिस
सार्थक मार्क ऑफ कर. एव्हरी टाइम तुम्हाला रीडिंगची प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला सुरुवातीला रीडिंग साठी काही सेंटेन्सेस दिले. ओके, आता आपण प्रत्येक लेक्चर साठी हाच क्रायटेरिया ठेवू. आपण जेव्हा लेक्चर चालू करणार तेव्हा मी तुम्हाला थोडंसं रीडिंग घेणार तुमचं. ओके, त्यामुळे तुमचा बेस सुद्धा पक्का होऊन जाईल. ओके, तर परत एकदा थर्ड स्टँडर्ड स्टुडंट ही पोएम पाहूया आपण. अ प्रिटी गेम, द सन अँड द रेन इन फिकल वेदर were playing hide and seek together, and each in turn would try to chase the other from his hiding place. At last they met to say goodbye, and lo, a rainbow spanned the sky. ओके, काय होतं, सूर्य आणि पाऊस, अगोदर सूर्य येत होता, मग पाऊस येत होता, असं चाललेलं होतं त्यांचा हाइड अँड सीक प्लेइंग. पण नंतर ते दोघं शेवटी एकत्र आले आणि त्यामुळे काय झालं, सूर्यप्रकाश आणि पाऊस एकत्र पडल्यामुळे तिथे डोंगरावर रेनबो तयार झालेला आहे. ओके, हॅव यू अंडरस्टूड सार्थक, कुशल, तुम्हाला ही पोएम समजले का? थर्ड स्टँडर्ड स्टुडंट, हॅव यू अंडरस्टूड? ओके, तर तुम्ही हे पटकन मीनिंग लिहून घ्या. फिकल, चेज आणि स्पॅन हे मीनिंग दिलेले आहेत, ते लिहून घ्या. चला लिहा पटकन. काय? हे मीनिंग दिलेले आहेत ना इथे, फिकल, चेज आणि स्पॅन, ते मीनिंग लिहायचे आहे. ते बघा इथे 3 मीनिंग दिलेले आहेत. फिकल, समथिंग दॅट कुठला चेंजेस क्विकली. कुठला इथे पोएम संपल्यावर इथे खाली दिलेले आहेत ना 3 मीनिंग दिसतात तुम्हाला. डार्क फिकल, डार्क टीचर. हा, आणि त्यांचा मीनिंग पण लिहायचा आहे पुढचा. काय मीनिंग दिले तिथे, जेवढं लिहिलंय तेवढं लिहून काढ सगळं. फिकल, फिकलचा मीनिंग आहे समथिंग दॅट चेंजेस क्विकली और सडनली. चेस, चेसचा मीनिंग आहे रन आफ्टर समबडी टू कॅच दॅट पर्सन. स्पॅन, स्पॅनचा मीनिंग आहे स्प्रेड फ्रॉम वन एंड टू दी अदर. चला लिहा पटकन. चला, राईट, 3च मीनिंग्स आहेत. पटकन लिहा आणि लर्न करायचे आहेत ते तुम्ही. लिहा पटकन आणि लिहून झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये कंप्लीटेड म्हणून लिहा. ओके, झालेत का लिहून कुशल? हे 3 मीनिंग लिहून झालेत का तुमचे? सांगा लवकर. हे झालं. ओके, तिथे नाही माइक ऑफ झालं करायचा म्हणा. आहे. कुशल ली पटकन. Fickle, fickle, something that changes quickly, suddenly. Chase, run after somebody to catch that person. Span, spread from one end to the other. ओके, तर आपण
फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट्स, आता आपण तुमची पोयम बघणार आहोत, रेन इन दी नाईट. ओके, आता बघा ही पोयम सुद्धा वेदरशीच रिलेटेड होती, थर्ड स्टँडर्डची, आणि तुमची सुद्धा वेदरचीच रिलेटेड होती. आता समजलं तुम्हाला तुमचा सिलेबस एकत्र का घेतला जातोय. तुमचा सिलेबस जो फोर्थचा सिलेबस आहे तो थर्डच्या सिलेबसवर डिपेंडंट आहे. काल पण आपण जे मॅथ्सचे जिओमेट्रिकल शेप्स पाहिले ते तुम्हाला पण होते बेसिक, आणि त्याचंच थोडं ऍडव्हान्स थर्डला होते, त्याचेच थोडे ऍडव्हान्स तुम्हाला होते. ओके, अशा प्रकारे तुमचा सिलेबस एकमेकांवर बेस्ड आहे. ओके, नाव तर आता आपण बघूया पोयम रेन इन दी नाईट. ओके, तर कुशल आणि सार्थक तुम्ही सुद्धा या पोयम कडे लक्ष द्यायचं आहे. मी तुम्हाला सुद्धा ही पोयम रीड करायला सांगणार आहे. ओके, बघा दिसतंय का पोयम सगळ्यांना? स्पर्श, स्नेहा, कनिष्क. ओके, सी फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड द पोयम फॉर यू. ओके, मी रीड करणार पोयम, तुम्हाला मीनिंग समजावून सांगणार, आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया, आणि नंतर एक एक करून तुम्ही ही पोयम रीड करायची आहे. ओके, सो हिअर इज युअर युनिट 1's फर्स्ट पोयम, दॅट इज रेन इन दी नाईट. ओके, रेन इन दी नाईट म्हणजे रात्रीच्या वेळचा पाऊस. ओके, raining, raining all night long, sometimes loud, sometimes soft, just like a song. There will be rivers in the gutters and lakes along the street. It will make our lazy kitty wash his little dirty feet. The roses will wear diamonds like kings and queens at court, but the pansies all get muddy because they are so short. I will sail my boat tomorrow in wonderful new places, but first I will take my watering pot and wash the pansies' faces. ओके, रायटर आहे एमिलिया जोसेफाईन बर. ओके, चला आता मी मीनिंग सांगते तुम्हाला पोयमचा, लक्ष द्या इथे. आपण एक एक तुमचा स्टांजा घेऊया पोयमचा. रेनिंग रेनिंग ऑल नाईट लॉंग, sometimes loud, sometimes soft, just like a song. ओके, पाऊस पडत आहे इथे, कवितेत सांगितलेलं आहे की खूप रात्री, पूर्ण रात्रभर पाऊस पडत आहे, आणि हा पाऊस कसा पडत आहे त्याचा आवाज मधीतच खूप मोठा होत आहे, आणि मध्येच तो एकदम शांत होत आहे, एखाद्या गाण्याप्रमाणे. आपण गाणं ऐकत असतो तेव्हा पण आपल्याला समजतं बघा, एकदाच खूप मोठा आवाज येतो, काही वरचे सूर लावले जातात म्हणजे मोठा आवाज येतो, आणि कधी कधी एकदम सॉफ्ट शांतपणे आवाज येतो. म्हणजे जो पाऊस पडत आहे तो अख्खा पूर्ण रात्रभर पडत आहे, आणि तो एका गाण्याप्रमाणे भासत आहे. ओके, देअर विल बी रिव्हर्स इन द गटर्स अँड लेक्स अलॉंग द स्ट्रीट. मग जे गटर आहेत त्यामध्ये अख्खा रात्रभर पाऊस पडल्यामुळे नद्यांप्रमाणे पाणी वाहत आहे. आपण पण बघतो पाऊस भरपूर जर रात्रभर पडला तर आपल्या घराच्या आजूबाजूला गटर असेल तर त्यामधून नदीप्रमाणे पाणी वाहतं की नाही. जो हमारे घर के आजू बाजू में गटर्स होते हैं, अगर बहुत देर तक बारिश होती रही तो उसमें से रिवर के जैसा पानी बहता है. एंड लेक्स अलॉन्ग द स्ट्रीट, आणि रस्त्याच्या आजूबाजूला जर रस्त्यावर खड्डे असतील तर तिथे इतकं पाणी साचतं की आपल्याला वाटतं की हे छोटस तळच आहे. ओके, अगर हमारे रास्ते के आजू बाजू में या रास्ते पर अगर गड्ढे होंगे तो उसमें बारिश की वजह से इतना पानी इकट्ठा होता है कि हमें जैसे कि हमें लगता है कि एक तरफ का तालाब है. ओके, इट विल मेक अवर लेझी किटी वॉश हिज लिटिल डर्टी फीट. पोएटने काय सांगितलं आहे, पोएटकडे एक किटी आहे. ओके, एक मांजर आहे छोट, मांजरीचं छोट पिल्लू आहे. ते पिल्लू खूप लेझी आहे. लेझी म्हणजे आळशी आहे का, कारण ते स्वतःचे पाय धुवायला जात नाही. क्या बोल रहे हैं पोएट, जो पोएट है उन्होंने क्या कहा है, उनके पास एक किटी है, छोटा सा बिल्ली का बच्चा है, लेकिन वो इतना लेजी है, इतना आलसी है कि वो उसके डर्टी फीट, जो पाँव है वो गंदे हुए तो भी वो धोता नहीं, लेकिन बारिश की वजह से क्या हो जाएगा,
वो किटी अपने पैर धो लेगा. ओके, ती किटी तो किटी क्या करणार? It will wash his little dirty feet. Okay. The roses will wear diamonds like kings and queens at court. मग बघा, एखाद्या राज दरबारात राजा आणि राणी कसे काय घालतात? त्यांच्या क्राऊन घालतात की नाही, आणि त्या क्राऊन वर खूप छान डायमंडने डेकोरेशन केलेलं असतं. डायमंड्स लगे होते हैं ना राजा और रानी के क्राउन में. तो उसी तरह जब पानी की बूंदे गिरेंगी रोजेस पे, तो रोजेस ऐसे लगेंगे जैसे कि किंग और क्वीन ने डायमंड पहने हुए हैं. ओके. बट द pansies ऑल गेट muddy बिकॉज दे आर सो शॉर्ट. इथे बघा, इमेज दाखवलेली आहे, दिसते तुम्हाला? चित्र दिसते आपको? दिख रहा है यहाँ पे इमेज? देखिए, रोजेस मोठे आहेत, रोजेस क्या है? लॉंग है. लेकिन जो पॅन्सीज, छोटे छोटे फ्लावर्स आहेत पॅन्सीज नावाचे, त्याच्यामुळे का त्यांना का होणार आहे? पावसामुळे त्यांच्यावर सगळा चिखल उडणार आहे. जमिनीवरचा जो चिखल है, जो कीचड़ है जमीन के ऊपर का, वो बारिश की वजह से सारे उन पैंसीज नाम के फूलों पे चला जाएगा और वो गंदे हो जाएंगे. मड म्हणजे त्यांना चिखल सगळा उडेल त्यांच्या अंगावर. ओके. I will sail my boat tomorrow in wonderful new places. मग पोएट काय म्हणते? आता रात्रभर पाऊस पडल्यामुळे एवढं पाणी साचणार आहे की नवीन नवीन जागेवर मी माझी बोट घेऊन उद्या फिरायला जाणार आहे. But first I will take my watering pot and wash the pansies faces. पण आता सध्या मी काय करणार आहे? माझा वॉटरिंग पॉट, बघा ती मुलगी दिसत आहे, तिच्या हातात झाडी आहे, वॉटरिंग पॉट आहे, म्हणजे ते घेऊन ती का चालली आहे? जे पॅन्सीज, ही फुलं बघा, खाली सगळी फुलं दिसत आहेत, तिच्यावर सगळा चिखल उडालेला आहे. जो पेंसिस है उन पर सब कीचड़ उछला गया है बारिश की वजह से. इसलिए वो लड़की क्या कर रही है? पोएट क्या कर रही है? अपना वाटरिंग पॉट ले जाके वो क्या करेगी? जो पेंसिस है उन पर डालेंगी और उनको धो डालेगी. ओके. Again we will read it. Raining, raining all night long, sometimes loud, sometimes soft, just like a song. There will be rivers in the gutters and lakes along the street. It will make our lazy kitty wash his little dirty feet. The roses will wear diamonds like kings and queens at court, but the pansies all get muddy because they are so short. I will sail my boat tomorrow in wonderful new places, but first I will take my watering pot and wash the pansies' faces. Poet is Amelia Josephine Burr. Okay, tell me, fourth standard student, have you understood the poem? पोएम समजली आहे का सर्वांना? Yes. Yes. Oh, ओके, प्लीज चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. तुम्हाला फर्स्टच मी दिली होती की नाही वॉर्निंग? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्यायचा आहे. ओके. ओके. तर बघा, जर तुम्हाला पोएम समजली असेल तर आन्सर माय क्वेश्चन्स. ओके. बघा, इथे मीनिंग दिलेले आहेत. गटर्स, गटर म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे. इथे मीनिंग काय आहे बघा. चॅनल्स ऍट द एज ऑफ स्ट्रीट दॅट कॅरी ऑफ वॉटर. आपल्या रस्त्याच्या आजूबाजूला खोदलेलं असतात जे चॅनल्स, म्हणजे खोदकाम केलेलं असतं, ज्याने काय होतं? आपल्या घरातून निघणारं किंवा कुठून तरी वाहून येणारं पाणी हे बाहेर टाकलं जातं. पॅन्सीज, स्मॉल प्लांट्स ऑफ देअर फ्लावर्स. द फ्लावर्स हॅव पर्पल, येलो और व्हाईट वेल्वेटी पेटल. पॅन्सीज, जी सदाफुलीची झाडं असतात की नाही, छोटी छोटी, खाली त्यांना पॅन्सीज म्हटलं गेलेलं आहे बघा. त्यांची फुलं कोणत्या कलरची असतात? पर्पल, येलो अँड व्हाईट वेल्वेटी. ओके. तर सांगा मला, हाऊ लॉंग हॅज इट बीन रेनिंग? पाऊस कधीपासून पडत होता? हाऊ लॉंग हॅज इट बीन रेनिंग? कोण सांगणार? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा तुमचं. ज्याला आन्सर येतं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. हाऊ लॉंग हॅज इट बीन रेनिंग? पाऊस कधीपासून पडत होता? काय सांगितलं आहे पोएम मध्ये? हाऊ लॉंग इट्स बीन रेनिंग? सांगा लवकर, कोण सांगणार आन्सर मला? स्नेहा, आप बताओगे?
स्पर्श तू सांगणार का? बघा पोएम मध्ये बघा, रात्रीपासून पाऊस पडत होता की नाही? इट वॉज रेनिंग ऑल नाईट लॉंग. ओके, इट वॉज रेनिंग ऑल नाईट लॉंग म्हणजे पूर्ण रात्रभर पाऊस पडत होता. ओके, समजलाय? लिहा चॅट बॉक्स मध्ये आन्सर. समजला आता सर्वांना? सांगा लवकर, आन्सर समजलं? ओके, नेक्स्ट. व्हॉट इफेक्ट विल रेन हैव ऑन दी फॉलोइंग? जो बारिश हो रही है उससे आप मराठी में या फिर हिंदी में भी बता सकते हो. ओके, जो बारिश हो रही है उससे इन सब पे क्या इफेक्ट होगा? पावसामुळे या सगळ्यांवर काय परिणाम होणार? किटी, पाऊस पडल्यावर किटी काय करणार सांगा? व्हॉट विल किटी डू? कोण सांगणार? आता मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही मराठीत किंवा हिंदीमध्ये सुद्धा आन्सर देऊ शकता. चला चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. किटी काय करणार पाऊस पडल्यावर सांगा? आता पोएम शिकवलेली समजली की नाही तुम्हाला? मग सांगा मला लवकर, किटी काय करणार? इट विल वॉश. रेनकोट. इट विल वॉश इट्स डर्टी फीट. ओके, किटी तिचे डर्टी पाय धुणार की नाही? नेक्स्ट, रोजेस. रोजेस वर काय होणार? रोजेस विल वेअर डायमंड्स लाईक किंग अँड क्वीन ऍट दी कोर्ट. पेन्सिल्स ला काय होणार? पेन्सिल्स विल ऑल गेट मडी बिकॉज दे आर सो शॉर्ट. ओके, नेक्स्ट इज व्हॉट इज द चाइल्ड प्लॅनिंग टू डू नेक्स्ट डे? दुसऱ्या दिवशी ती मुलगी काय करणार आहे? शी विल सेल हर बोट इन वंडरफुल न्यू प्लेसेस. ओके, ती तिची बोट घेऊन जाणार आहे सगळे नवीन नवीन प्लेसेस बघण्यासाठी. ओके, आता पोएम रीड करायची आहे. स्नेहा माइक ऑन कीजिए अपना. पोएम का नाम और पोएम पढ़नी है आपको. रेन इन द नाइट. रेन रेन. रेनिंग रेनिंग. रेनिंग रेनिंग. पढ़िए. ऑल नाइट लॉन्ग. हाँ. नाइट लॉन्ग. Sometimes. Sometimes loud. 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 Hmm. Soft. Sometimes soft. Sometimes soft. हाँ. चलिए, अगर स्पेलिंग पढ़ना नहीं आ रहा है तो वर्ड वर्ड पढ़िए, एक एक वर्ड पढ़िए. चलिए. चलिए मेरे पीछे बोलिए. जस्ट लाइक अ सॉन्ग. Just light and song. देयर विल बी रिवर्स. There is river in the गटर्स. gutters and हाँ. like लेक्स. lakes along. along the Hmm. soft. Street. It, Hmm. it all. It will It will make make our make hmm, make our
Lazy. lazy, Lazy. kitty, Kitty. hmm, Wash. Wash. See his, his. hmm, huh, dirty. Dirty feet. ओके The अभी dog. माइक ऑफ. ओके माइक ऑफ कीजिए अपना. स्पर्श माइक ऑन कर आणि इथून रीड कर आता. Yes, teacher. The sorry will wear Roses, the roses, the roses will wear diamonds like huh, king and queens at court, cried court, crow, but hmm, the pansis pansies, fancies all get muddy muddy, because they are so short. Say yes. my I will, will say hmm, my both T tomorrow, O double R O W tomorrow, tomorrow in WNDERFUL wonderful new place, but first I will take my wonder watering, watering pot and hmm, wash the PANSIS pansies, pensive paste. faces, yes, very good. Well tried, स्पर्श. माइक ऑफ करायचा आहे. कनिष तुझा माइक ऑन कर. Rain in the right. हा 5. Rain, raining, raining, raining. All, all night long. Sometimes loud. Sometimes soft, soft. Just like a song. song, There, there will be, there be, will be, there will be spelling read कर, I will tell you the word. Arias rivers in the Spelling read कर कनिष. GUTTERS gutters, 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 gutters and like lakes, lakes
Along. Along. along the street in Street. street in It. it will make or lazy Lazy. lazy kitty Wash. ocean Wash. was his Little. little dirty Dirty. dirty foot Fit. fit Okay, stop. दूसरा ना नाही, स्टॉप. बस. ओके, तर आता तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला वाचायला सगळ्यांना प्रॉब्लेम होतो खूप वेळा. ओके, तर रीडिंग इज मस्ट. ओके, रीडिंगच खूप छान प्रकारे घेतली तरच तुम्ही पुढे वाचू शकाल. ओके, आता बघा, जे मी सोपे सोपे जे काही सेंटेन्सेस दिले होते ते तुम्ही छान प्रकारे वाचून दाखवलेत, पण पोयम वाचताना सगळ्यांना प्रॉब्लेम झाला. ओके, तर जे थर्ड स्टँडर्डला आणि फोर्थ स्टँडर्डला पोयम शिकवली त्याचे मीनिंग्स, जे काही 3-4 मीनिंग्स आहेत ते पोयम, पूर्ण पोयमचं एक पिक्चर आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्ही त्या पोयम मधनं शोधून लिहायचे आहेत. ओके, फोर्थ स्टँडर्ड वाल्यांसाठी काही क्वेश्चन आहेत, थर्ड स्टँडर्ड वाल्यांसाठी सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन आहेत. ते सगळे तुम्ही आन्सर मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जर तुम्ही नीट शांतपणे ऐकले असतील तर तुम्हाला लक्षात राहतील आणि ऑलरेडी पोयम मध्ये सुद्धा ते दिलेले आहेत. ओके, आप उसको पोयम में से ढूंढ के भी लिख सकते हो. वो आप सबको ये आज का जो पोयम सिखाया गया है वो और उससे रिलेटेड क्वेश्चंस आई विल पोस्ट ऑन द ग्रुप. ओके, व्हाट्सएप ग्रुप पे आपको वो भेज दिया जाएगा. सबने वो पोयम फिर से रीड करनी है और उसको लर्न भी करना है. ओके, पोयम अथवा काहीही रीड करताना प्लीज पॅरेंट्स त्यांना डायरेक्ट शब्द सांगू नका. तुम्ही जर त्यांना मागून शब्द सांगितलात आणि ते रीड करत राहिले तर ही त्यांचीच फसवणूक होणार आहे. ओके, प्लीज, इथे मला शब्द ऐकायला येतोय पण तुम्ही मागून सांगता ते सुद्धा समजतंय, तर तसं होता कामा नये. मुलांचा लॉस आहे यामध्ये. जर त्यांना वाचता येत नसेल तर लेट देम रीड स्पेलिंग. जर स्पेलिंग रीड केली तरच ते त्या वर्डला काय म्हणतात ते समजू शकतील. ओके, नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरीवन. तुमचा जो होमवर्क आहे तो ग्रुपवर पाठवला जाईल. ओके, बाय बाय. बाय बाय टीचर Bye, teacher. बाय बाय टीचर बाय बाय टीचर